आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई वलसाड ट्रेनच्या इंजिनला भीषण आग लागलेली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक त्यामुळे पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। केळवा रोड स्टेशन जवळ ट्रेनच्या इंजिनला आग लागली आहे। आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वेवर हा घटना घडलेली आहे। काल तांत्रिक बिघाड झाला होता आणि आता पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। ती म्हणजे मुंबई वलसाड ट्रेनच्या इंजिनला आग लागल्यामुळे केळवाजवळ ही आग लागलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, सध्या काय स्थिती आहे? हेमाली, मुंबईवरून गुजरातच्या दिशेने जाणारी ही वलसाड एक्सप्रेस आहे आणि पालघर जिल्ह्यातल्या केळवे रोड स्टेशनला ही गाडी पोहोचत असताना तिच्या इंजिनला आग लागलेली आहे आणि ही गाडी तिथेच थांबवण्यात आलेली आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की हे इंजिन, जे आग लागलेलं इंजिन आहे ते ट्रेन पासून वेगळं करण्यात आलेलं आहे। शिवाय जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना रेल्वेकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी गाडीच्या खाली उतरावं आणि घाबरून न जाता सध्या ह्या इंजिनचं जे आग लागलेले आहे ती आग विझवण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे सुरुवातीला रेल्वेचे जे अधिकारी होते त्यांनी फायर एक्सटिंग्विशरच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचं स्वरूप वाढतच गेलेलं आहे। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचत आहेत आणि त्यांच्या मार्फत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। याच शिवाय ही जे पश्चिम रेल्वेची जी वीज प्रवाह आहे तो एका लाईनवरचा खंडित करण्यात आलेला आहे, जेणेकरून ही आग वाढू नये। त्यामुळं पश्चिम रेल्वेच्या ज्या गुजरातच्या दिशेने ज्या वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।